हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर पाहू शकता, मस्त असा झणझणीत आणि गावरान पद्धतीने चिकनचा ठेचा बनवलेला आहे. पाहताक्षणी तोंडाला पाणी येईल इतका भन्नाट चवीचा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. इथे मी चिकन घेतलेलं आहे आणि आपलं जे मऊ मऊ पीस असतात ना, फक्त मांसाचे ते घेतलेले आहे. हड्डीचे जास्त पीस घ्यायचे नाहीत. आणि छान असे त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये ना बटर टाकूयात. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चिकनचे तुकडे टाकूयात. आणि आपल्याला आहे ना अजिबात पाण्याचा वापर न करता आहे ना चिकन छान असं आहे ना बटरमध्ये मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. चिकनचे छान असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. त्याच्यामुळे चिकन शिजायला जास्त टाईम लागणार नाही आणि ते बटरमध्ये आपण छान असे शिजवून घेणार आहे. त्याच्यामुळे याची चव आहे ना अजूनच भन्नाट अशी होते. मस्त असं परतून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये ना मीठ टाकूयात. पाहू शकता चिकनला आपलं आहे ना छान असं पाणी सुटत चाललेलं आहे. त्या पाण्यामध्ये आणि बटरमध्येच आपण आहे ना चिकन छान असं आहे ना शिजवून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवूयात आणि एकदम मीडियम गॅसवरती चिकन छान असं आपण शिजवून घ्यायचं आहे. पाहूयात आपण. हे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे. आता हे सगळं पाणी आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे. म्हणजे चिकनही आपलं छान असं शिजलं जाईल. आता चिकनचा ठेचा बनवण्यासाठी ना इथे मी ना हे बघा 5 ते 6 आहे ना हिरवी मिरची घेतलेली आहे. लसूण घेतलेला आहे भरपूर. कोथिंबीर घेतलेली आहे आणि अगदी 1-1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि ह्याला पाणी न टाकता ना छान असं वाटून घेऊयात आपण मिक्सरला. आता चिकनही बघू शकता मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे. पाहू शकता. तुम्हाला दाखवते ही मी एक पीस. आणि चिकनच्या आपण एकदम छोटे तुकडे केलेले आहेत. त्याच्यामुळे चिकन शिजायला काही जास्त टाईम लागत नाही. पाहू शकता मस्त असं चिकन हे आपलं हे बघा गरम आहे, छान शिजलेलं आहे. आता आपण ठेचा बनवायला घेऊयात. तुम्ही हा अशा प्रकारचा ठेचा आहे ना कधीच खाल्लाही नसेल. नक्की ह्या पद्धतीने करून बघा. खूप सुंदर होतो, खूप सुंदर लागतो. इथे आता मी कढईमध्ये ना 1 ते 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि कांदा आहे ना असा जाड असा चिरून घेतलेला आहे. अगदी मोठा मोठा असा चिरून घेतलेला आहे. अगदी बारीक चिरून नाही घ्यायचा. आणि कांदा छान असा आपण परतून घेऊयात. बघू शकता एकसारखा कांदा हलवत राहायचा म्हणजे छान असा कांदा आपला छान असा भाजला जाईल. आणि कांदा आपल्याला नेहमीपेक्षा ना थोडासा कच्चाच ठेवायचा आहे, जास्तही भाजायचं नाही. आणि जे आता आपण मिरची, लसूण, कोथिंबीर, आलं ह्याचं जे वाटण केलेलं आहे पाहू शकता असं जाडसर ठेवलेलं आहे. तर ते ह्याच्यामध्ये आपण टाकूयात. आणि कांदाही बघू शकता मी ह्या पद्धतीने असा भाजलेला आहे. आता हे हिरवं वाटण टाकूयात. मस्तच असा हिरव्या वाटणाचा आहे ना सुगंध आहे छान असा येतोय. तर हेही छान असं आपण 2-3 मिनिट आहे ना परतून घेऊयात. मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटोचेही मी मोठे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत. अजिबात बारीक चिरलेला नाही आहे. मोठे मोठेच तुकडे ठेवलेले आहेत. आणि टोमॅटो ही 1-2 मिनिट आहे ना आपण परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला अजिबात जास्त शिजू द्यायचा नाही किंवा मऊ पडू द्यायचा नाही. अगदी 2 मिनिट आपण फक्त परतून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये ना आपण फ्राय केलेलं चिकन टाकूयात.
त्याच्यावरती थोडंसं अजून मीठ टाकूयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात. आता इथे तुम्ही ना मिरचीचं प्रमाण आहे ना आवडीनुसार करू शकता कमी जास्त, पण मी ते 5 ते 6 मोठ्या अशा तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता जितका आपण तिखट म्हणजे नाही का जेवढं आपल्याला पाहिजे आहे तेवढं घेऊ शकता, पण ठेचा म्हटलं की तिखट झणझणीतच पाहिजे आहे. छान असं परतून घेतलं. गॅस एकदम लो ठेवायचा आणि एक 4 ते 5 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. पाहू शकता मस्त असं पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करूयात. आणि जे टोमॅटो आहे ना आपलं, ते टोमॅटो छान असं मऊ झालं पाहिजे आहे, तोपर्यंत आपल्याला हे ना फ्राय करायचं आहे. बघू शकता पुन्हा झाकण ठेवले ना एक 3 ते 4 मिनिट ठेवणार आहे. बघू शकता आणि वास तर इतका सुंदर येतोय. पाहू शकता. तर तयार आहे आपला चिकनचा ठेचा, झणझणीत चमचमीत असा. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहू शकता किती मस्त असं आपलं चिकन ठेचा झालेला आहे. हे बघा छान असा शिजलेलाही आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.